नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी, घर आणि बरंच काही. गेल्याच आठवड्यात माझं कार्गो आलं आणि त्यासोबत तब्बल 77 बॉक्सेस आले. सगळे बॉक्सेस एकाच दिवशी उघडायची ना वेळ असते ना ताकद. आठवड्यापासून हे बॉक्सेस इथेच आहेत आणि आता एक एक करून त्यांना उघडण्याची वेळ आली आहे. आजचा व्हिडिओ परफेक्ट घराचा नाही, हा आहे खऱ्या आयुष्याचा. नवं घर असो, शिफ्टिंग असो किंवा आयुष्यातला एखादा मोठा बदल, सगळं एकदम जमत नाही. म्हणूनच मी ठरवलं, हळूहळू, शांतपणे आणि स्वतःवर प्रेशर न घेता सेटल व्हायचं. सगळ्यात आधी किचनच का? कारण किचन म्हणजे फक्त स्वयंपाक नाही, तिथून घर चालतं. चहा, पाणी, जेवण. घरात काहीही सुरू व्हायचं असेल तर किचन रेडी असणं खूप महत्वाचं असतं. प्रत्येक बॉक्सवर कोणत्या खोलीचे सामान आहे ते नीट लिहिलेलं आहे, त्यामुळे सगळे बॉक्सेस एकदम उघडण्याची गरजच नाही. हे बॉक्सेस गेल्या आठवड्यापासून जसेच्या तसे ठेवले होते. उघडताना थोडी धूळ, पॅकेजिंगचा वास हे सगळं जाणवतंय. म्हणून आजचा बराच वेळ क्लिनिंग आणि ड्राइंग मध्ये जाणार आहे. मी एक गोष्ट अगदी प्रामाणिकपणे सांगते, माझ्याकडे हेल्पर आहे. ती भांडी, फरशी आणि कपड्यांची इस्त्री सुद्धा करते. पण किचन ऑर्गनाइज करणं, कुठे काय ठेवायचं आहे हे सगळं मलाच करावं लागतं. हेल्पर युटेन्सिल्स आणि कंटेनर्स धुतीये आणि मी त्यांना वाळत ठेवते. घाई नाही, आज सगळं पूर्ण होईलच असं काही नाही. स्वच्छ, कोरडं आणि मगच वापरात, हा माझा साधा नियम आहे. हा व्हिडिओ फक्त घर शिफ्ट करणाऱ्यांसाठी नाही. तुम्ही आज किचन ऑर्गनाइज करत नसाल तरी हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आयुष्यातही आपण सगळेच काही ना काहीतरी अरेंज करतच असतो. घर, काम, नातेसंबंध किंवा मन, सगळं एकाच दिवसात जमत नाही. थोडं थोडं स्वतःशी प्रामाणिक राहून आणि स्वतःवर दया दाखवून पुढे जायचं असतं. आज किचन अरेंज झालं, उद्या घरातला दुसरा कोपरा, आणि हे सगळं ठीक आहे. आदल्या दिवशी धुवून साफ केलेले कंटेनर्स आता कोरडे झालेत. आता आपण त्यांना भरून त्यांच्या जागी परत ठेवूयात. कंटेनर्स भरताना मी रोजच्या वापराचा विचार करते. जे रोज लागतं ते लगेचच हाताशी असायला हवं. क्लिनिंग आणि ऑर्गनायझिंग हे दोन्ही वेगवेगळे भाग आहेत, पण एकत्र आले की किचन पूर्ण होतं. भरलेले कंटेनर्स त्यांच्या जागी ठेवतीये. ज्या गोष्टी रोज लागतात त्या खाली हाताशी. वरच्या शेल्फमध्ये तेच ठेवते जे रोज लागत नाही. किचन मध्ये ऑर्डर दिसला की काम करायला जास्त छान वाटतं. खरं सांगायचं तर मला खूप सजावट नको असते. मला सोपं आणि वापरायला सोयीचं हवं असतं. ऑर्गनाइज म्हणजे फक्त नीट दिसणं नाही, तर रोजच्या कामात वेळ वाचवणं सुद्धा आहे. हे भांड इथेच का ठेवायचं? कारण मला ते रोज लागतं. सगळं नव्याने ठेवताना थोडा विचार करावा लागतो. पूर्वी कुठे काय ठेवलं होतं ते आठवतं आणि पुन्हा तसंच ठेवावंसं वाटतं. किचन बदललं, पण सवयी तशाच आहेत. सोपं ठेवलेलं किचन मला जास्त आवडतं. मी नेहमी विचार करते, उद्या सकाळी चहा करताना मला काय हाताशी हवं असेल.
त्या विचारानेच मी वस्तू ठेवते. जे दिसतं तेच वापरात राहतं. जास्त वस्तू दिसल्या की मन जड होतं. म्हणूनच मी किचन थोडं मोकळं ठेवते. हे कप्स पाहिले की खूप आठवणी येतात. घर बदललं तरी काही वस्तू आपल्याबरोबर फिरत राहतात. मी क्रॉकरी जपून ठेवते, कारण काही वस्तू फक्त वापरण्यासाठी नसतात, तर त्या आठवणींसाठी सुद्धा असतात. नवं घर आहे, पण काही वस्तू जुन्या आठवणी घेऊन आल्या आहेत. एक एक करून जागा भरत जातीये. किचन हळूहळू आपलंसं होतंय. बॉक्सेस कमी होत आहेत आणि शेल्फ भरतायत. हे सगळं करताना मनही थोडं सेटल होत आहे. घर नीट लावताना आपलं मन थोडं नीट होत असतं असं वाटतं. आता किचन पाहिलं की थोडी शांतता जाणवते. सगळं परफेक्ट नाही, पण पुरेसं आहे. आणि कधी कधी पुरेसं असणंच हेच खूप महत्वाचं असतं. तर हा होता आजचा व्हिडिओ. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.